नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। 1 मे रोजी अत्यंत चांगला, अत्यंत भावनिक, अंगावर शहारे येणारा चित्रपट आपल्या भेटीस येतोय। फक्त मराठी या भाषेमध्ये नाही तर जवळपास 3 ते 4 भाषेमध्ये हा चित्रपट आपल्याला बघण्यास मिळणार आहे। रितेश देशमुख यांनी डायरेक्ट केलेला, यांनी बनवलेला हा चित्रपट अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे। नक्कीच अत्यंत भावनिक असा चित्रपट असणार आहे। आता ट्रेलर सुद्धा आलेला आहे, टीजर आधीच आला होता, परंतु आता जर आपण बघितलं तर काही नकारात्मक लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे। पहिला प्रश्न जर बघायचा झाला, एक सांगायचं झालं, 2-3 प्रश्न भरपूर जास्त ट्रेंडिंग होताना दिसत आहे। विनाकारण नक्कीच पहिला प्रश्न जर बघितला तर रितेश देशमुख हे मुख्य भूमिकेत आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे, परंतु ते भूमिकेत चांगले सूट होत नाहीये असं काही जणांचं म्हणणं आहे। म्युझिकवर सुद्धा प्रश्नचिन्ह काही जण उपस्थित करताना दिसत आहे। त्यानंतर जर बघितलं तर ऍक्शन सीन जे आहेत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय विनाकारण। नक्कीच त्यावर आपण बोलणार आहोत, त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। तर 1 मे रोजी राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे। अत्यंत चांगला, अत्यंत भावनिक असा चित्रपट असणार आहे, परंतु काही लोक नक्कीच नकारात्मक गोष्टी बोलताना आपल्याला दिसत आहे। जसं की आता एवढी मोठी स्टार कास्ट आहे या चित्रपटात, जर आपण बघितलं तर मोठमोठे मराठी कलाकार आहेत, तसेच बॉलिवूडचे सुद्धा मोठमोठे कलाकार आपल्याला दिसत आहे। सलमान खान आहे, संजय दत्त आहे, अमोल गुप्ते आहेत। आता मराठी ऍक्टर जर बघितलं तर जितेंद्र जोशी आहे, महेश मांजरेकर सर आहेत। अत्यंत मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसत आहेत, परंतु तिथे सुद्धा एवढे मोठे कलाकार आहेत, चित्रपट नक्कीच चालणार नाही असे सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करताय। महत्त्वाचा जर प्रश्न बघायचा झाला तर रितेश देशमुख यांच्या भूमिकेबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करताय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला रितेश देशमुख दिसत आहे आणि टीजर बघा किंवा ट्रेलर बघा, अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी ही भूमिका केलेली आहे। खरं पाहिलं तर एक सीन बघू शकतात तुम्ही, एक सीन नक्कीच डायलॉग बघू शकतात, भरपूर काही गोष्टी आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीने हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय। पुढचा जर प्रश्न बघायचा झाला तर म्युझिकवर सुद्धा प्रश्न उपस्थित करताय, म्हणजे यावरून कळतं की जे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय त्यांची बुद्धी कुठे चालली। म्युझिकवर अजय अतुल यांचं म्युझिक या चित्रपटास लाभलेलं आहे। म्हणजे आपण जी गोष्ट म्हणत होतो, आता छावामध्ये जर बघितलं तर संपूर्ण गोष्टी अत्यंत चांगल्या होत्या, परंतु एक प्रश्न होता, ते होता म्युझिकवर असं प्रश्न आले होते की अजय अतुल यांचं म्युझिक छावाला पाहिजे होतं। आता इथे आपल्याला संपूर्ण गोष्टी मिळत आहे। अँथम आपल्या समोर आलेला आहे, नक्कीच अत्यंत चांगला आहे। आता भरपूर त्यांची गाणी सुद्धा येणार आहे समोर आपल्याला, आणि त्यांच्या म्युझिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला पाहिजे खरं पाहिलं तर म्युझिक बद्दल तर बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यानंतर जर बघितलं तर ऍक्शन सीनवर काही गोष्टी उपस्थित झाल्या होत्या, परंतु जर आपण बघितलं तर टीजरमध्ये जो फरक आपल्याला जाणवला तो ट्रेलरमध्ये सुधारित एक प्रकारे, म्हणजे सरळ ज्यांनी टीजरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता त्यांना उत्तर हे ट्रेलर मधून मिळालेलं आहे। सरळ सांगायचं झालं तर अत्यंत चांगले सीन आहे, अत्यंत चांगले डायलॉग आहे। विनाकारण या चित्रपटा संदर्भात संभ्रम निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे खरं पाहिलं तर। नक्कीच जे लोक या चित्रपटा संदर्भात नकारात्मक गोष्टी विनाकारण पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी खरंच शांत बसणं गरजेचं आहे। हा चित्रपट अत्यंत चांगला असणार आहे, 100% गॅरंटी आहे, आणि विविध भाषांमध्ये हा चित्रपट येतोय, फक्त मराठी या भाषेमध्ये नाही येते। 1 मे रोजी हा चित्रपट आपल्याला सिनेमागृहात बघण्यास मिळणार आहे। नक्की सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघणं गरजेचं आहे, आणि नक्कीच यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा काही पॉइंटच नाही। पहिली गोष्ट तर संपूर्ण टीजर एकदा तुम्ही परत एकदा बघू शकता, अत्यंत चांगला टीजर तसेच अत्यंत चांगला ट्रेलर या चित्रपटाचा समोर आलेला आहे। 1 मे रोजी हा चित्रपट येतोय, नक्की सहकुटुंब सहपरिवार बघणं गरजेचं आहे। तर या चित्रपटासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। तसेच जे नकारात्मक गोष्टी विनाकारण पसरवत आहे त्यांना एक शब्द बोलणं गरजेचं नक्कीच आहे। नक्की कमेंट करा, बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।